बुलेटिनची सुरुवात करूया दिवसभरातल्या पहिल्या मोठ्या बातमीनं। मुंबई महापालिकेमध्ये ठाकरे बंधूंची युती होणार हे जवळपास निश्चित झालंय। ठाकरे बंधू एकत्र आल्यावर महाविकास आघाडीचं काय होणार याची चर्चा सुरू होती। महाविकास आघाडी फुटणार का हे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना आता महाविकास आघाडी फुटणार जवळपास निश्चित मानलं जातंय, कारण मनसे सोबत न जाण्यावर काँग्रेसचे नेते ठाम आहेत। मात्र या सगळ्यात उद्धव ठाकरे यांची मात्र कोंडी झाली आहे। उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेत काँग्रेसला सोबत घेण्यासाठी आग्रही आहेत आणि त्यासाठी उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या हायकमांडच्या संपर्कात असल्याची माहिती आहे। तर दुसरीकडे मनसेला सोडा आणि काँग्रेस सोबत या अशी नवी ऑफर काँग्रेसने ठाकरेंना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। मनसेची साथ सोडा आणि आमच्या सोबत या। मनसेची साथ सोडा आणि आमच्या सोबत या। काँग्रेसनं ठाकरेंच्या शिवसेनेला नवी ऑफर दिली आहे। काँग्रेस स्वबळावर लढण्याचा पुनर्विचार करेल, मात्र अटी शर्थी लागू असतील। महाविकास आघाडी सोडून ठाकरेंनी मनसे सोबत नवी चूल मांडली, त्यावेळी काँग्रेसला विश्वासात घेतलं नाही आणि त्यामुळे काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला। निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंशी हायकमांड चर्चा करेल, मात्र आता माघार न घेण्यावर काँग्रेस ठाम आहे। आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे। आम्ही काही लोकांबरोबर जाऊ शकत नाही हे मी आज नाही सांगत आहे, आज मी 2 महिन्यापासून कंटिन्यू सांगते। तुमच्या प्रवक्त्यांनी 10 मुद्दे सांगितले होते। विचारधारा तुमची, मनसेची विचारधारा तुमची वेगळी, आमची असेल किंवा भाजपाची आमची विचारधारा जमण्यासारखीच नाहीये। ते सातत्याने जे आहे ते महापौर कुठल्या जातीचा होईल, धर्माचा होईल याच्यावर चर्चा करतात, मुंबईकरांच्या प्रश्नावर कुठे चर्चा करतात। पण या सगळ्यामध्ये जर शरद पवारांनी मध्यस्थी केली तर पुढे काँग्रेसची काय भूमिका असेल? असं आहे की पवार साहेब हे या राज्याचे देशाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्याबद्दल आमच्या मनात नितांत सन्मान आहे, कारण त्यांना बघूनच आम्ही आता राजकारणात ज्यावेळी आलो तेव्हा ते देशाचे नेते होते आणि त्यांच्या बघून त्यांच्याकडून खूप शिकण्याचं काम आम्ही केलं, मागच्या काळात पण घेतलं आणि आता सुद्धा करतो। मी त्यांना परवाच म्हटलं की साहेब तुमची ऊर्जा आणि तुम्ही जे टाईमच्या बाबतीमध्ये तुमची असलेली पर्टिक्युलर हे खूप आमच्यासारख्या तरुण लोकांना शिकण्यासारखं आहे, त्यामुळे ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत। असं आहे की हा निर्णय जो आहे हा कार्यकर्त्यांना विचारून नेत्यांशी चर्चा करून घेतलेला निर्णय। या संदर्भामध्ये आम्ही दिल्लीशी सुद्धा चर्चा केलेली आहे, त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये काही निर्णय घ्यायचा असेल तर मला माहित आहे की त्यांची कोणाशी चर्चा चालू आहे, पण या संदर्भामध्ये आमची अगोदर चर्चा झालेली आहे आमच्या नेत्यांशी। भ्रष्टाचारी, दुराचारी, अनाचारी अशी सगळी माणसं एकत्र आहेत। त्यांना जर पराजित करायचं असेल तर आपल्याला एकत्र राहावं लागेल। काँग्रेसचा विरोध आहे आता कुठे म्हणाले, कोणतरी बोलतं म्हणजे विरोध असं पक्षाचा नाही ना। ज्या दिवशी राहुल गांधी बोलतील, ज्या दिवशी राहुल गांधीजी बोलतील तेव्हा हे मान्य करू। महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीचा भाग नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतंत्र पक्ष आहे। आमच्या पक्षाचा निर्णय हे सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेत असतात, त्यामुळे वर्षा गायकवाड काय बोलतात, उद्धवसाहेब ठाकरे काय बोलतात, उद्धवसाहेब ठाकरे वर्षा गायकवाडांशी काय बोलतात, वर्षा गायकवाड जाऊन पवार साहेबांशी काय बोलतात, पवार साहेब जाऊन मनसेबद्दल काय बोलतात, याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही। आमचा निर्णय राजसाहेब ठाकरे करतील आणि योग्य वेळी करतील। आता हे दिल्लीला कोणत्या माला भेटायला जात आहेत? काढ ना स्वतःचा टाइम जेव्हा आला ना त्या टायमाला यांना ते राहुल गांधी हे सामन्याच्या फ्रंट पेजवर छापायची खास जी आहे ना ती त्यांना स्वस्त बसू देत नाही आणि तो राहुल गांधी यांच्याकडे पाहायला तयार नाही। ती सोनिया गांधी तर कधी बोलतच नाही। यांची अवस्था ना घरकाना घाटका झालेली आहे। ज्यांच्यासाठी यांनी अट्टहास केला होता ना त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी, त्या राष्ट्रवादीने काँग्रेसने स्वतः सत्ता भोगून घेतली आणि आता यांना टाटा बाय बाय केलेला आहे। यानंतर बघूया दिवसभरातली दुसरी मोठी बातमी। शिवसैनिकांच्या भाजप प्रवेशाचा धडाका काही दिवसांपासून पाहायला मिळाला। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वाखाली भाजपने ही फोडाफोडीची मोहीम राबवली होती। दिल्लीच्या हस्तक्षेपानंतर फोडाफोडी बंद झाली, पण आता भाजप कार्यकर्त्यांनी मारामारी सुरू केली आहे। ठाण्यातल्या लक्ष्मीनारायण सोसायटीत या हाणामारीचा पहिला अंक पाहायला मिळाला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रयत्नानं लक्ष्मीनारायण सोसायटीतल्या रहिवाशांची स्टॅम्प ड्युटी 1% वरून 100 रुपयांवर आणण्यात आली। याचा जल्लोष करण्यासाठी शिवसैनिक जमले होते आणि यावेळेला तिथं आलेल्या भाजप कार्यकर्त्यांशी शिवसैनिकांचा वाद झाला। या वादाचं पर्यवसन हाणामारीत झालं। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात शिवसैनिकांना मारहाण झाल्यानं या विषयाची राज्यभर चर्चा होऊ लागली आहे।
तर भाजपनं हे आरोप फेटाळलेत। भाजप नेहमी युती धर्म पाळत आलाय, काही लोक श्रेय घेण्यासाठी विनाकारण वाद निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। काल शिंदे साहेबांनी जी BSEB स्कीम आहे ती 1% वरून डायरेक्ट 100 रुपये वर केलेली होती आणि 100 रुपयाचा गोरगरीब लोकांना याचा फायदा होईल यासाठी आम्ही सगळं सोसायटीतली स्थानिक रहिवासी हे सर्व खाली उतरून त्याचा जल्लोष साजरा करून साहेबांना व्हिडिओ कॉलद्वारे आम्ही ते कार्यक्रम घेणार होतो। त्याकरता त्यांनी स्थानिक नगरसेवक आहेत नारायण पवार यांनी आमच्यावर प्राणघातक हल्ला केला, मारहाण केली आमच्यावर। आमच्या नावावर काय अजून रजिस्ट्रेशन नाही झालेलं आहे, शिंदे साहेबांनी केलं त्यासाठी आम्ही आभार मानतो। तुम्ही बघाल इकडे कंपाऊंड पण अजून काही पूर्ण झालेलं नाही, 3.5-4 वर्ष व्हायला आली, काही डॉक्युमेंट आमच्याकडे नाही आहेत। तर त्याच्यामुळे ते लोक आले आणि आमचं डायरेक्ट मारहाण चालू केली। सर्व एक हे झालं, शाखा प्रमुखला मारलं, मला मारलं। मग आम्ही आमच्या सेफ्टीसाठी पोलीस स्टेशनला जाऊन NC नोंदवलेली आहे। तुम्हाला धक्काबुक्की केली असेल, काय केलं हे चुकीचं आहे, माझं पण चुकीचं असेल। जल्लोष करताना त्यांची जर धक्काबुक्की जर केली तर बघा, तुम्ही व्हिडिओ बघा ना। जर तिथे कोणी त्यांनी काढला असेल ना जल्लोष करताना, व्हिडिओ तर करणार ना, ते त्या पक्षाचे लोक जल्लोष करत असतील तर व्हिडिओ काढतीलच आणि दाखवतील लोकांना का बघा आम्ही जल्लोष केलाय, करू शकता ना ते। पण तुम्ही धक्काबुक्की केली, हे केली, हे स्टंटबाजी, इलेक्शन आलं का हे स्टंटबाजी असते। भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिंदेच्या कार्यकर्त्यांना मारलं, अजब आहे बाई। हुडॉन बोलणारे गेले कुठे? बापरे, चांगलं आहे, मी त्याला समर्थन नाही देत, पण जे चाललंय ते चांगलं चाललंय। ठाण्यामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या कानशिरात लगवण्याची माहिती समोर येत आहे, नाही जरा ते त्याची दखल आम्ही घेऊ आणि योग्य कारवाई करू। यानंतर बघूया दिवसभरातली तिसरी मोठी बातमी। मुंबईमध्ये भाजपनं अबकी बार 100 पारचा नारा दिलाय। भाजपनं केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप 100हून अधिक जागा जिंकण्याचा अंदाज आहे। भाजपच्या मुंबई अध्यक्षांनी तर भाजप 150 जागा जिंकणार असल्याचा दावा केलाय। भाजपनं निवडणूक जाहीर होण्यापूर्वी 100 पारचे नारे द्यायला लागल्यानं शिवसेना कमालीची सावध झाली आहे। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी तर मुंबईत भाजपला 150 पेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केलाय। तर मुंबईत महायुतीचाच महापौर बसेल असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं या सर्वेचा खरपूस समाचार घेतलाय। निवडणुकीच्या आधी हवा तयार करण्यासाठी सर्वे केले जातात असा आरोप उद्धव ठाकरेंच्या पक्षानं केलाय। शिवाय सत्ता हाती असल्यावर सर्वे हवे तसे वाकवता येतात असा टोलाही उद्धव ठाकरेंच्या पक्षातील नेत्यांनी केलेला आहे। विविध प्रकारचे फीडबॅक हे पक्षाकडे येत असतात आणि विविध प्रकारच्या फीडबॅकच्या आधारावरती महायुतीला 150 पेक्षा जास्त जागा मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्राप्त होतील अशा प्रकारचा फीडबॅक हा या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालेला आहे। आम्ही भाजप शिवसेना महायुती 100% यावेळी मुंबईचा महापौर बनवणार आहे। महाराष्ट्राची मुंबईची जनता ही महायुतीच्या बाजूने राहणार आहे। मुंबईची जनता सुद्धा डेव्हलपमेंटच्या बाजूने आहे, विकासाच्या बाजूने। BMC मध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीनंच आम्हाला पुढे जायचं आहे, हे निर्विवाद सत्य आहे। ते सुतोवाच स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी केलेले आहे आणि ज्याचा उल्लेख मगाशी मी केला की कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आपल्या महायुतीमध्ये समन्वय कसा राहील, आपली महायुती टिकेल कशी, त्याच्यामध्ये फाटाफूट होणार नाही, त्याच्यामध्ये गैरसमज होणार नाही, ही दक्षता माझ्यापासून सगळ्या पदाधिकाऱ्यांनी युतीच्या घेणं गरजेचं आहे। आणि त्या पद्धतीने आपण जर वागलो तर युतीला कुठेही अडचण महाराष्ट्रामध्ये नाही। बहुमत मिळालं चांगली गोष्ट आहे ना। निवडणूक आणखी तर डिक्लेअर होऊ द्या, वातावरण पाहू द्या। प्रत्येक वेळेला ह्या सगळ्या सर्वेचा अंदाज घेणं चुकीचं असतं। सर्वेचे निकाल तुम्ही आतापर्यंत पाहताय पूर्ण इतिहासामध्ये, लोकसभेचे काय अंदाज होते, विधानसभेचे काय होते, किंवा आताच्या निवडणुका जे झाल्या आहेत बिहार वगैरे या भागामध्ये त्याचे अंदाज काय होते। परंतु लोकांचा जनमत जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत हे सर्वे पूर्व म्हणजे पहिल्या याच्या स्टेपचे असतात। निवडणूक जसं मध्यावर येईल त्या टायमाला खऱ्या अर्थाने झालेले सर्वे हे कोण विजयी होणार हे ठरवते। 2017 साली निवडून आलेल्या 82 जागा निवडून येतील। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 38 पैकी 16 जागांवर भाजपची आघाडी आहे। काँग्रेसच्या 31 पैकी 8 जागांवर भाजपची आघाडी। 100 ते 105 जागा जिंकण्याचा भाजपचा अंदाज।
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडायला सुरुवात झाली आहे। या निवडणुकांआधी मतदार याद्यांमधील घोळ सुधारण्याची मागणी विरोधकांनी केली होती। यासाठी विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात मोर्चाही काढला होता। विरोधक दुबार मतदारांचा मुद्दा आक्रमकपणे मांडतायत। त्यातच मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आता मतदारांची यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे। 2017 मधील निवडणुकीच्या तुलनेमध्ये यंदा 11,80,191 मतदारांची वाढ झाल्याचं दिसून येत आहे। आता पुढील काळामध्ये वॉर्डनिहाय किती मतदार वाढलेत ते स्पष्ट होईल आणि यावरून आता विरोधकांनी शंका उपस्थित करायला सुरुवात केली आहे। या सगळ्याची वॉर्डनिहाय पडताळणी सुरू केल्याची माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलेली आहे। तर जाहीर करण्यात आलेल्या मतदार याद्या सदोष आहेत, त्यावर आम्ही हरकती सादर करणार असल्याचं शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। आम्ही आमची तपासणी चालू आहे। कालच याद्या आलेल्या आहेत आमच्याकडे। प्रत्येक शाखेत त्याचं यादी वाचन होतंय आणि त्याच्यावर जी ऑब्जेक्शन घ्यायचे ते आमचे शाखाध्यक्षांपासून विभागाध्यक्षांपर्यंत सगळेजण त्या तयारीला लागलेले आहेत। मी 29 महानगरपालिकेच्या क्षेत्रांमध्ये जे कोणी रहिवासी आहेत, जे कोणी नागरिक आहेत, त्यांना आवाहन करत आहे की खास करून तुम्ही तुमचं नाव आहे की नाही आणि तुमच्या घराच्या पत्त्यावर दुसऱ्यांचं कोणाचं नाव लिहिलं आहे का ह्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे। काल प्रारूप यादी आली, ही तसं नागरिकांना तसं कुठेही माहिती नाही। राजकीय पक्ष म्हणून जे आम्ही अभ्यास करतोय आम्हाला पण ते कठीण गेलेलं आहे। जी समरी दिलेली आहे ती समरी एवढी भयानक आहे, तुमची बिल्डिंग त्याच्यात आहे की नाही हे तुम्हाला कळणारच नाही। आणि तिसरी गोष्ट म्हणजे माझं त्या यादीत नाव आहे की नाही हे मी जाऊन शोधायचं तरी कुठे नागरिक म्हणून। एवढं सगळं ते कठीण करून ठेवले, किचकट करून ठेवलेलं आहे। आकडे मोठे आहेत। अर्थातच युवांचा जे 18 वर्षापूर्वीचे ते पण बऱ्यापैकी आलेले आहेत। बऱ्यापैकी डेथ झाल्यानंतर कमी करा म्हटल्यानंतर नवीन हे पण आले। आता त्या आपण प्रत्येक पक्ष हे वाढलेले, प्रत्येक यादीत किती वाढले आणि वाढले तर ते कोण आहेत, ते बरोबर आहेत का हे आम्ही चेक करणारच आहोत। मतचोरी जो मुद्दा आहे यावर निवडणूक आयोगाने चुप्पी साधलेली आहे। एका घरात 10x10च्या घरात 200 लोकांनी राहणं, एका बिल्डिंग मध्ये 7,000 मतदारांनी राहणं, असे अनेक प्रकार महाराष्ट्रामध्ये उघड्या डोळ्यांनी पाहण्याचं एक दुर्भाग्य आपल्या सर्वांना लाभलेलं आहे। तर मतचोरी या मुद्द्यावर पारदर्शकतेच्या माध्यमातून कुठे ना कुठे कडक कारवाई ही करणं आवश्यक आहे। मात्र निवडणूक आयोग हे राज्य आणि केंद्र सरकारच्या हातचं भावलं झालेलं आहे। यानंतर बघूया दिवसभरातली 5वी मोठी बातमी। नाशिकच्या मालेगावमध्ये पुकारण्यात आलेल्या जन आक्रोश मोर्चाला हिंसक वळण लागलंय। डोंगराळे येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्याच्या निषेधामध्ये आज मालेगावात जन आक्रोश काढण्यात आला होता। आज या प्रकरणातील आरोपीला कोर्टात हजर करण्यात आलं। यावेळेला आंदोलकांनी कोर्टात घुसण्याचा प्रयत्न केला, तसंच काही आंदोलकांनी दुकानांची तोडफोडही करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला। मालेगाव तालुक्यातल्या डोंगराळे गावातील चिमुरडीवर लैंगिक अत्याचार आणि हत्येनं महाराष्ट्र पुन्हा हादरलाय। 3 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराची कोणीही कल्पना करू शकणार नाही आणि म्हणूनच आक्रोश करत नाशिक जिल्ह्यामध्ये संतप्त आंदोलन निघालेलं आहे। पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक केली। त्यानंतर न्यायालयानं आरोपीला 20 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। 3 वर्षीय मुलीवर जे अत्याचार झाले त्या आरोपीला फाशी शिक्षा द्यायची कुटुंबाची मागणी होती। एकदम बरोबर आहे की ज्यांनी इतका मोठा अत्याचार केला त्याला फाशीच झाली पाहिजे। 3 वर्षीय मुलीवर जो काही अत्याचार झाला त्यांनी जे आरोपी आहे त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली आहे। त्याच्या काकाने आता मागणी केली की फास्टॅगमध्ये प्रकरण चालवा आणि त्याला फाशी द्या। 100% अशा लोकांना फाशीच दिली पाहिजे। ही एक घटना अत्यंत दुःखदायी आणि वेदनादायी आहे। मी त्यांना विनंती केली, रस्त्याला खूप आहे कामाची, तरी पण मी त्यांना म्हटलं केस घ्यावीच लागेल आणि त्यांनी ती मान्य केली। सगळ्यांसमोर स्पीकरवर मी फोन लावलेला होता, ती मागणी मान्य झालेली आहे। त्यांनी सांगितलं की फास्ट ट्रॅकमध्ये टाकली पाहिजे, लवकरात लवकर निर्णय लागला पाहिजे। मी माननीय मुख्यमंत्री मोदींशी बोललो, त्यांनी याला मान्यता दिलेली आहे। त्या नराधमाला फास्ट ट्रॅक कोर्टवर ही केस चालवून वरिष्ठ विधितज्ञ त्या केसच्या संदर्भात नियुक्त करून आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। तर मालेगावमध्ये महिलांनी कॅन्डल मार्च काढलाय। चिमुकलीवरील लैंगिक अत्याचार खून प्रकरणी संताप व्यक्त करण्यात आलाय। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सगळ्यांनी केली आहे। घटनेमुळे मालेगाव परिसरात तणाव निर्माण झालेला आहे। मालेगावच्या डोंगराळे इथल्या अल्पवयीन चिमुकलीवरील लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरणी महिलांनी कॅन्डल मार्च काढलाय।
मोसम पुलाजवळील महात्मा गांधी पुतळ्यासमोर नागरिकांनी कॅन्डल पेटवत घटनेचा निषेध व्यक्त केला। आरोपीला त्वरित आणि कठोर फाशी शिक्षा देण्याची मागणी एकमुखाने करण्यात आली। महाकाल प्रश्नांच्या सदस्यांनी सर्वजण खाली बसतील, इकडे पाहू नका, सर्वजण खाली बसा। झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी आरोपी शीतल तेजवानीला पोलिसांनी VIP ट्रीटमेंट दिल्याचा आरोप होऊ लागलाय। एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीला बसायला पोलीस उपायुक्तांच्या केबिनमध्ये सोफा देण्यात आला होता। शिवाय जेव्हा शीतलची चौकशी पूर्ण झाली तेव्हा आयुक्तालयातून बाहेर निघताना पोलिसांच्या गराड्यात सुरक्षितपणे शीतलला आयुक्तालयाबाहेर काढण्यात आलं। पोलिसांनी एका आरोपीला दिलेल्या VIP ट्रीटमेंटवरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय। पार्थ पवारांचे वडील अजित पवार आहेत, त्यामुळे शीतल तेजवानीला अच्छे दिन येणारच असा टोला मनसेने लगावलाय। एवढंच नव्हे तर हे प्रकरण दडपलं जाणार अशी भीतीही मनसेने व्यक्त केली आहे। जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांना वाचवण्यासाठी सरकार इतर कुणालाही बकरा बनवण्याची शक्यता आहे असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केलाय। तर काँग्रेसने या मुद्द्यावरून थेट अजित पवार यांच्यावर निशाणा साधला। सध्या तेजवानी, ललवानी, वासवानी सगळ्यांचे दिवस चांगले आहेत आणि जिथे पार्थ पवार आहे, अजित पवार त्यांचे वडील आहेत, अख्खी सत्ता त्यांच्या पाठी आहे, तर त्या तेजवानींना म्हणजे मला काय आश्चर्य नाही वाटलं VIP ट्रीटमेंट मिळाली। मग ते अपेक्षित आहे, मग ते प्रकरण दडपणारच आहे। हे तीनमुखी सरकार कोणालाही बकरा बनवेल, कोणालाही रेडा बनवतील आणि कापतील। त्या अजित पवारांच्या घोटाळ्याच्या केसमधले आहेत VIP मिळणार त्यांना ट्रीटमेंट, त्याच्यात काही नवल नाही आणि त्याच्यात काही निष्पन्न नाही होणार। ती मिळणारच, कारण त्यांचा आका जो आहे या आकाचं पुण्यामध्ये राजकीय प्रस्थ आहे आणि ते आका करवी या सर्व सुविधा त्यांना पुरवत आहेत। स्वतःच्या मुलाला सोडून घेण्याकरता अजित पवारांनी दिल्लीश्वराकडे जाऊन साकडं घातल्याची या घटनेची सर्व पार्श्वभूमी आहे। तेजवानीला काल चौकशी करता बोलवलेलं होतं, पण तिला स्पेशल ट्रीटमेंट VIP ट्रीटमेंट दिल्याचा आरोप होता। असं आहे की कुठली ट्रीटमेंट दिली, काय दिली हे तर पोलिसांकडे बघावं लागेल, पण जे आरोपी असतील त्यांना आम्ही नक्की याच्यात शिक्षा करू, कारण या घोटाळ्यामध्ये जे आरोपी असतील त्यांना आम्ही नक्की शिक्षा करू। शीतल तेजवानीला काल VIP ट्रीटमेंट आली, काल चौकशीला ती पोहोचली होती, तिथे जी ट्रीटमेंट देण्यात आली संपूर्ण पुणे जमीन घोटाळा प्रकरणात। या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शासनाने, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि योग्य ती चौकशी, आणि आमचे नेते अजितदादा पवार साहेबांनी सुद्धा सांगितले की चौकशी ही झालीच पाहिजे, त्यामुळे निर्णय झालेला चौकशी अंती जे होईल त्या बाबतीमध्ये निर्णय घेतला जाईल। झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी जमिनीच्या मूळ वारसदारांचे आज पुणे पोलिसांनी जबाब नोंदवले। जबाब नोंदवण्यासाठी आलेल्या जमिनीच्या वारसदारांना पोलिसांनी बसायला खुर्चीही विचारली नाही। जबाब नोंदवण्यासाठी आलेल्या काही महिला तब्बल 4 तास आयुक्तालयाच्या आवारातल्या झाडाखाली बसून होत्या। आरोपी शीतल तेजवानीला AC केबिनमध्ये पाहुणचार केलेला असताना न्याय मागण्यासाठी आलेल्यांना साधं कुणी पाणीही विचारलं नाही। पोलिसांनी आज एका खोलीत मूळ वारसदारांचे जबाब नोंदवण्याला सुरुवात केली। त्या खोलीत 4 ते 5 खुर्च्या होत्या, बाकी सगळे वारसदार उभे राहिले होते। त्यांना साधा चहा तर दूरच पाण्याचं सुद्धा पिण्याचं पाणीही कुणी विचारलं नाही। जमिनीचे वारसदार असलेल्या काही महिलांना तिथं बोलावण्यात आलं होतं। महिला म्हणून त्यांच्याशी साधं सौजन्याने वागण्याचा विसरही पोलिसांना पडला होता। या महिलांना जबाब नोंदवेपर्यंत पोलीस आयुक्तालयाबाहेरच्या एका झाडाखाली बसवण्याशिवाय पर्याय नव्हता। त्यांनी दिवसभर काही खाल्लंय का हे कुणीही विचारण्याचं सौजन्य दाखवलं नाही। विचारलं सुद्धा नाही, विचारण्यात सुद्धा आलेलं नाही, तर आम्ही 4-5 तास झाडाखाली बसून राहिलो। आता परत उद्या बोलवणार आहेत। पण तुम्ही ज्या ऑफिसमध्ये गेला होता तिथं बसायला खुर्च्या तरी होत्या का? 4-5 खुर्च्या होत्या, पण आता 10 जणांना बोलवलं आणि 4-5 खुर्च्या होत्या, बाकीच्यांना मग बाहेर बसवलं त्यांनी। नाही ना हो दिली सर, आता काय त्यांनी झाडाखाली बसवलं आम्हाला सर। किती तास बसला होता? आला 4-5 तास बसलोय की आता 12 वाजल्यापासून 4 ट्रीटमेंट द्यायचं एक कारण आहे, राजकीय दबाव आहे, तसं आम्हाला कुणाचा सपोर्ट नाही, आम्ही स्वतः लढतोय, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे आम्हाला असंच सामान्य माणसागतच वागणूक दिलेली आहे त्यांनी। काल त्यांना गाडी सोडायला होती, तुम्ही कसं जाणार? आता आम्ही आमच्या रिक्षानी वगैरे कशाने तरी घरी जाणार।
यानंतर बघूया पुढली एक मोठी बातमी. अर्णव खैरे आत्महत्येवरून वाद पेटला. अर्णव खैरे या तरुणाच्या आत्महत्येवरून मराठी अमराठी वाद पेटलेला आहे. भाजपनं ठाकरेंविरोधात उद्या आंदोलनाची हाक दिली आहे. उद्या बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर सद्बुद्धी द्या असं प्रार्थना आंदोलन भाजप करणार आहे. समाजामध्ये भाषावाद आणि प्रांतवाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेकडून पसरवला जात असल्याचा भाजपनं आरोप केलाय. या आंदोलनासाठी मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि काही महत्त्वाचे नेते उद्या दुपारी 12 वाजता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर पोहोचतील. यावेळेला मनसे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आणि भाजप पदाधिकारी आमने सामने येण्याची शक्यता आहे. भाषा हे संवादाचं माध्यम असायला पाहिजे की विवादाचं? गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये मराठी विरुद्ध हिंदी असा कृत्रिम वाद पेटवायचा प्रयत्न सुरू आहे. काही राजकीय नेत्यांनी त्यांच्या लेकरांच्या भविष्यासाठी, त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी, त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी मुद्दामून हे भाषावादाचं विष लोकांच्या मनात कालवलंय. आणि त्याची पहिली भीषण किंमत काल एका सामान्य मराठी कुटुंबाने मोजली. नहीं, सरकार को इस पर सख्त कार्रवाई करना चाहिए. पहले तो परप्रांतियों के साथ जो लोग यहाँ पढ़े लिखे नहीं हैं, जिनको मराठी नहीं आती, उनको मजबूर किया जाता है, मारा जाता है. और जो अब देख रहा हूँ कि यहाँ का रहने वाला बच्चा जो महाराष्ट्रियन है, जिसको मराठी आती भी है, अगर उसने हिंदी 2 लफ्ज़ बोल दिया तो उसको इतना मारा गया कि प्रेशर में आकर उसने आत्महत्या कर लिया. ये देश में रुकना चाहिए. महाराष्ट्र में लॉ एंड ऑर्डर ख़राब हो रहा है. मैं मुख्यमंत्री से कहना चाहता हूँ, अब आखिर हो गया है. अब बंद किए इस तमाशे को और तुरंत जो है ना ऐसे लोगों पर कार्रवाई कीजिए. यानंतर बघूया दिवसभरातली नवी मोठी बातमी. सरसकट लाडक्या बहिणींना सरकारी योजनेचा लाभ मिळणार म्हणता ई-केवायसीच्या प्रक्रियेमध्ये अनेक लाडक्या योजनेबाहेर पडल्यात. त्यामध्ये ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी पात्रता नसतानाही या योजनेचा गैरफायदा घेतला त्यांच्यावर तर आता शिस्तभंग आणि पगारवाढ रोखण्याची कारवाई होणार आहे. लाडक्या बहिणींसाठी सुरू केलेल्या योजनेमध्ये छाननी आणि ई-केवायसी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांची संख्या हळूहळू पुढे येऊ लागली आहे. अपात्र लाभधारकांच्या यादीमध्ये केवळ सामान्य कुटुंबातील महिलाच नव्हे तर हजारोंच्या संख्येनं सरकारी कर्मचाऱ्यांची यादी पुढे आली आहे. राज्यात 2.5 कोटी महिलांसाठी लाडकी बहीण योजना लागू केली. त्यापैकी 1,30,00,000 महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली. मात्र 1 कोटी महिलांचं ई-केवायसी अपूर्ण आहे. आता 31 डिसेंबरच्या मुदतीपर्यंत योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या किती लाडक्या बहिणी योजनेबाहेर पडतात ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारवाई का करताय? तेव्हा तुमची तोंड काय बोलत होती? सरसकट सरसकट सरसकट. सरसकटचा अर्थ काय होतो? जे मतदान देणार आहेत त्यांनी भरा. मग त्यांनी भरला. आता का वाचते तुमची? सरसकट म्हणून खुर्च्यांवर बसलात तेव्हा तुम्हाला कळलं नाही का? नाही त्यावेळेला हे झालं. याचा अर्थ हे दुप्पट्टी सरकार आहे. तोंडाने एक बोलणार आणि कृती एक करणार. आणि सरकारला माहित असताना सरकारने स्वतः याकडे दुर्लक्ष करून ही योजना राबवलेली आहे. त्यामुळे याकरता पूर्ण मुख्यमंत्री, या विभागाचे जे मंत्री आहेत ते आणि सर्व अधिकारी जबाबदार आहे. मंत्र्यांच्या कडून याची वसुली व्हावी आणि जे या घटनेला अधिकारी जबाबदार ज्यांनी साहित्य केलं त्यांच्या पगारातून ही रक्कम ही वसूल करण्यात यावी. विनंती केली होती. ज्यांनी या योजनेचा गैरफायदा घेतलाय त्यांनी ती योजना आपलं नाव सरेंडर करावं आणि त्या योजनेतून बाहेर पडावं. त्यामध्ये लाखो लोकांनी सहभाग घेतला आणि ते बाहेर पडलेले आहेत. जे मूलभूत ज्यांना गरज आहे अशा लाडक्या बहिणीसाठी ही योजना आहे. म्हणून आता त्यांच्यावर काय जे वापस घेतले त्यांच्यावर आता काय कारवाई करायची की नाही करायची. परंतु एक निश्चित आहे, सरकारने पहिल्या स्ट्रोकमध्ये जे काय विड्रॉ झाले होते त्यांना वसुलीसुद्धा नाही आणि त्यांच्यावर कारवाई करणार नाही असं आश्वासन दिलं होतं. आता पुन्हा जर अशा घटना घडत असेल तर सरकारने निश्चितच त्याच्यावर काहीतरी खंबीर पावलं उचलतील. यानंतर बघूया दिवसभरातली 10वी मोठी बातमी. दुबई एअर शो मध्ये तेजस विमान कोसळलंय. भारतीय बनावटीच्या लढाऊ तेजस विमानाला दुबईमध्ये भीषण अपघात झालाय. लँडिंग करताना तेजसला अपघात झाला. भारतीय हवाई दलात तेजस विमानाचा समावेश करण्यात आलाय. दुर्घटनेमध्ये एका पायलटचा मृत्यू झालाय. Oh shit!